सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं हादरले। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या 35 वर्षीय संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी तातडीने पावलं उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतला। घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली। काँग्रेस नेता जयश्री पाटील, भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली। दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच 2 तासात ताब्यात घेतला। संशयित आरोपी संजय माने 2011 साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 15 वर्षाची शिक्षा लागली। तो सध्या पॅरोल रजेवर आला होता। गेल्या महिन्यात त्या पीडित मुलीला तुम्हाला आवडतेस असं म्हणून विनयभंग केला होता। त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही। काल 23 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावलं, तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसंच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर 3 पथकाच्या माध्यमातून अवघ्या 1.5 तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणाबाजी केली। या प्रकरणी आरोपी संजय माने याच्या विरोधात BNS 65(1) पोक्सो कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय माने यास ताब्यात घेण्यात आला। आज सकाळी पोलिसांना 12:15 दरम्यान चिंतामणीनगर येथील एक पीडित मुलगी व तिची आई पोलिसांना आले आणि पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री 9:30च्या दरम्यान अत्याचार झालेला आहे। त्याच्याबद्दल अधिक तिला विचारपूस केली असता तिने सांगितले की संजय माने हा इसम त्यांच्या एरियातच राहतो। त्याने काल रात्री ती दुकानाकडे पापडी आणायला गेली होती आणि परत येताना तिला पकडून तिचं तोंड दाबून आरोपीने तिला स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। भीतीपोटी पीडित मुलगीने काल रात्री ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली नव्हती, पण आज सकाळी पीडित मुलीने त्याच्या आईला ही गोष्ट सांगितल्यानंतर पीडित मुलगी व आई यांनी हे पोलिसांना आले आणि त्याची आपण सविस्तर तक्रार नोंदवायला सुरू केली। या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने तात्काळ 2 टीम करून आरोपीला 1.5 तासाच्या आतमध्ये आटपाडी येथून ताब्यात घेतलेले आहे आणि पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत पोलिसांना गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। पीडित मुलीची कायदेशीर वैद्यकीय तपासणी करीत आहोत आणि पुढील तपास सुद्धा करीत आहोत। मी मायनर आहे, तिला धक्का बसलेला आहे, फार वाईट घटना घडलेली आहे। तिचा तक्रार आपण नोंदवलेला आहे, पण ती घाबरली असल्यामुळे कमी जास्त सांगत आहे। तिला शांत करून आपण तक्रार घ्यावी म्हणून जरा लेट झालेला आहे। दुसरी गोष्ट तिच्या आईला पण आपण धीर दिलेला आहे। दुसरा जो आरोपी आहे त्याला आपण पकडलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे, जिथं होता तिथून ताब्यात घेतलेला आहे। दुसरी गोष्ट तिचा रेप झालेला आहे, तिचं मेडिकल करणं गरजेचं आहे। तिला मेडिकलला आपण पाठवत आहोत। ती घाबरलेली आहे, डॉक्टरकडे आपण डॉक्टरशी बोललेलो आहोत। मायनर आहे, मेडिकल प्रॉपर करायला लागतं। त्या आरोपी तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर तक्रार व्यवस्थित घेणं आणि तिचं मेडिकल व्यवस्थित करणं ही 2 पहिली महत्त्वाची कामं आहेत। त्यामुळे ती व्यवस्थितच घ्यावी लागतात। गडबड करून आपण तक्रार तिला अशी सांगितली घेतली नंतर प्रॉब्लेम येतो। त्यामुळे पहिला तिची तक्रार आपण घेत आहोत। घाबरलेली आहे, ती सांगेल तशी घेत आहोत म्हणून वेळ झालेला आहे। तुमच्याकडून वेळ नाही आहे, ती सांगेल तशी आम्ही घेऊ शकतो, पण तसं आपल्याला नको आहे। आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत। सगळ्यात वाईट घटना घडलेली आहे, तर तशी तक्रार तिची आपण काय काय घडलं तिला विचारतो। दुसरं आता आपण तात्काळ तिला मेडिकलला पाठवत आहोत, तो पण आपण इकडे आपली फाईल नोंद होईल आणि डॉक्टर परत सांगतील त्याप्रमाणे आपण अजून त्यात कलम वाढणार आहोत। जो आरोपी आहे तो आपण ताब्यात घेतलेला आहे। आता ठाण्याला झालं, बदलापूरला, तिथं पण कोर्टानं म्हटलेलं आहे। ती कोर्ट जर म्हटलं असतं आरोपी ताब्यात द्या आम्ही दिला असता, कोर्ट म्हटलं का तसं म्हणू शकत नाही। कायदा आहे आपल्याकडे, जर तुम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे तर आमची पोलिसाची गरज पण नव्हती, तुमच्याकडे तुम्ही केलं असतं ना। कायदा आहे, सगळं आहे, त्याच्यामध्ये त्याला आपण जर व्यवस्थित तक्रार घेतली, पुरावा गोळा केला तर त्याला फाशी
100% होणार असे आपण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.